वेलकम बैक गाइस। सो आज हम पढ़ने वाले हैं आगे के न्यूमेरिकल्स। काल आपण दोन न्यूमेरिकल्स बघितले, ठीक आहे. सगळ्यांना समजले असेल तर व्हेरी गुड. जर त्यांना नसेल समजले किंवा डाऊट असेल त्यांनी मला पर्सनली मेसेज करून विचारा किंवा त्याच व्हिडिओला दुसऱ्यांदा आणखी एकदा बघा. आणखी एकदा बघितलं तुमच्या डोक्यामधले जे डाऊट्स असतील ना ते मॅक्सिमम पर्यंत क्लिअर होऊन जाईल, ठीक आहे. सो या क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे. सो आता क्वेश्चन सी बघणार आहे त्यामधला. ओके, व्हॉट इज क्वेश्चन सी. पेज नंबर 15 मधला क्वेश्चन 5C. काय आहे क्वेश्चन मध्ये. द मास अँड द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट ऑन द अर्थ. काय दिलेलं आहे. मास दिलेला आहे आणि वेट दिलेलं आहे. कशाचं. एका ऑब्जेक्टचं. कुठे. ऑन द अर्थ, पृथ्वीवर. किती आहे. सो पहिलं मास 5 किलोग्राम, ठीक आहे. मास किती आहे 5 किलोग्राम आणि वेट किती आहे 49 न्यूटन रिस्पेक्टिव्हली. सो आपल्याकडे काय काय गिवन आहे. सो जे गिवन आहे ते पटापट असं लिहून घ्यायचं. व्हॉट इज गिवन. सो फर्स्ट गिवन काय आहे मास. सो मास ऑन अर्थ इज इक्वल टू 5 किलोग्राम, ठीक आहे. नंतर आहे वेट. वेटला आपण डब्ल्यू म्हणू, ठीक आहे. सो मासला आपण एम म्हणू. ओके, मास ऑन अर्थ आणि आपण याला काय म्हणू मास स्मॉल एम ऑन अर्थ. सो इथे लावणार मी कॅपिटल ई. मास ऑन अर्थ इज इक्वल टू किती 5 किलोग्राम. नेक्स्ट वेट ऑन अर्थ आणि ते किती आहे. वेटला आपण डब्ल्यू म्हणू, ठीक आहे. आणि त्याला अर्थवर आहे म्हणून कॅपिटल ई. वेट ऑन अर्थ इज इक्वल टू 49 न्यूटन, ठीक आहे. ओके, या दोन गोष्टी गिवन आहेत. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. सगळ्यांना एकदा क्वेश्चन रिपीट वाचायचा आहे स्वतःहून, ठीक आहे. सो दॅट तुम्हाला कळेल की काय काय देऊ नये क्वेश्चन मध्ये. ओके, सो ऑलमोस्ट what will be their values. देअर म्हणजे कुणाच्या. सो याच्या मास आणि वेटच्या. what will be their values. what म्हणजे क्वेश्चन आहे. what will be their values on the moon. सो टू फाइंड काय करायचं आहे. टू फाइंड म्हणजे काय शोधायचं काय आपल्याला त्याच्यामध्ये. सो या व्हॅल्यूज मूनवर शोधायचं आहे. सो मास ऑन मून. चला काय म्हणू आपण एम स्मॉल एम. किती. नेक्स्ट वेट ऑन मून. किती. वेट म्हणून आपण डब्ल्यू. मूनवर डब्ल्यू एम. किती वेट किती आहे मूनवर डब्ल्यू एम आणि मास किती आहे एम एम, ठीक आहे. नेक्स्ट ॲझ्युम करायचं आहे तुम्हाला. ॲझ्युम दॅट द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द मून. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीला काय म्हणतो जी म्हणतो, स्मॉल जी. ॲक्सेलरेशन ॲझ्युम करायचं. ॲझ्युम दॅट ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून. मून साठी आपण एम लावू. इज म्हणजे इक्वल टू 1/6 म्हणजे 1/6 ऑफ दॅट ऑन द अर्थ. अर्थवर जेवढी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असते त्याच्या 1/6 कुठे आहे मूनवर. म्हणजे पृथ्वीची जेवढी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे त्याचे आपण 6 इक्वल हिस्से केले तर त्यातला एक हिस्सा एवढी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कुठे आहे मूनवर. सो आपल्या अर्थवर किती आहे अप्रॉक्सिमेट 10. सो मूनवर किती असणार 10चे 6 इक्वल पार्ट करा. ऑलमोस्ट किती येणार 10चे 6 इक्वल पार्ट. ऑलमोस्ट 1.6 येणार, ठीक आहे. 1.6 म्हणजे एक हिस्सा 1.6चा. तर एवढी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कुठे असणार आहे मूनवर. सो आपल्या पृथ्वीवर किती आहे 9.8. 9.8 आणि याचे जर 6 हिस्से केले किती होणार
आपण काय करू, डिवाइड बाय 6 आणि ते किती येणार 1.63. सो एवढी ऍक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी कुठे असणार आहे, मूनवर. कुठे, मूनवर असणार आहे. ठीक आहे. सो आता आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे ते बघून घेऊ. कॅल्क्युलेट हे करायचं आहे, कॅल्क्युलेट हे करायचं आहे. ठीक आहे. सो इथे आपण कॅल्क्युलेशन लिहू. आता कॅल्क्युलेशन मध्ये काय काय करणार आहे आपण. ठीक आहे. सगळ्यात आधी मास विषयी बोलू. मला सांगा, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की बेटा मास जो है वो कभी चेंज नहीं होता. आपण एखाद्या वस्तूला पृथ्वीवरून मूनवर नेलं तरी त्याचं काही मॅटर चेंज होणार नाही आहे, आणि मॅटर चेंज झालंच नाही तर मास चेंज होणार नाही. नाही तर माहीत पडलं की आपण एखाद्या व्यक्तीला पृथ्वीवरून मूनवर घेऊन गेलो आणि माहीत पडलं त्याचा हात एवढा मोठा होता, आता बारीक झालेला आहे. ठीक आहे. ओके, व्यक्तीला सोडा, गोटा घेऊन जाऊ आपण. गोटा 5 किलोचा. एवढा गोटा आपण पृथ्वीवरून मूनवर नेला. माहीत पडलं गोटा ऑटोमॅटिक अर्धा झाला. असं होते कधी नाही. गोटा तेवढ्या तेवढेच राहणार आहे. म्हणजे काय, जे मॅटर आहे त्या ऑब्जेक्टचं ते बदलणार नाही आहे. हेन्स आपण शिकलेलं आहे डिफरन्स. मास रिमेन्स सेम एव्हरीवेअर. सो पहिल्याच उत्तर काय येईल कॅल्क्युलेशन मध्ये, मास. मास ऑफ ऑब्जेक्ट ऑन मून remains same. Mass of object on moon remains the same, change होणार नाही. Therefore mass on moon is equal to 5 किलोग्राम. जेवढा असेल पृथ्वीवर तेवढंच मास तिथे सुद्धा राहील. ठीक आहे. सो इथे लिहूया मास ऑन मून जेवढा आहे तेवढंच आहे. ओके. नेक्स्ट आता आपण वेट विषयी विचार करू. व्हॉट अबाउट वेट. वेटचं काय होईल. सो वेट ग्रॅव्हिटेशन ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वाईज चेंज होते. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जास्ती असेल म्हणजे पुलिंग फोर्स जास्ती असेल, खिचण्याचा फोर्स जास्ती असेल तर काय होईल, वेट जास्ती महसूस होईल. जर त्याला कमी खिचाव असेल पृथ्वीकडे किंवा एखाद्या प्लॅनेटकडे, सो कमी आपल्याला वाटेल की कमी आहे वेट. सो इथली ऍक्सलरेशन टू ग्रॅव्हिटी खूप कमी आहे, 1.63 येईल जवळजवळ. सो काय होईल, आपण म्हणू की सर तिथलं वेट कमी भरलं. आपण पृथ्वीवर आपला वेट मोजून गेलो. आपला समजा 700 न्यूटन वेट आहे. तिथे जाऊन किती भरणार आहे, अप्रॉक्सिमेट 100 न्यूटन. एवढा कमी. ठीक आहे. अप्रॉक्सिमेट तर काढून बघूया आपण. ओके. सो इथे लिहित आहे मी वेट ऑन मून. सिम्बॉल आहे W. मून इज इक्वल टू M मास इंटू G. mg. बट G कुठला लागेल, मूनवरचा. अगेन आपला जो मास आहे तो बदलणार नाहीये आणि तो किती आहे 5 किलोग्राम. 5 किलोग्राम इंटू G. G किती असणार आहे मूनवरचा 1/6. इथे मी लिहून घेतो व्हॅल्यू पुट करून. ठीक आहे. 1/6 इंटू G ऑन मून किती आहे 9.8. ठीक आहे. G ऑन मून किती आहे 9.8. सो G ऑन मून तो किती असणार आहे 1/6 9.8. सो यांचा आन्सर किती 9.8 अपॉन 6. अपॉन जाईल ना, हा डिवाइड मध्ये आहे, हा न्यूमरेटर मध्ये आहे, याला 1 ने मल्टिप्लाय केला तेवढाच येणार आहे, हा डिवाइड मध्ये राहील 6. सो 9.8 अपॉन 6 एवढी व्हॅल्यू. आता याचे कॅल्क्युलेशन करायचे बस तुम्हाला, बाकी सगळं क्लिअर आहे. सो यांचे कॅल्क्युलेशन करून बघा, उत्तर किती कळेल तुम्हाला. यांना मल्टिप्लाय करा. सो लेट्स चेक आउट. 5 इंटू 9.8. 8 पंचे 40 0 हातचे 4. 9 पंचे 45 50 आणि 4 49. ठीक आहे. डेसिमल द्या, एक डेसिमल. सो 49.
सो आन्सर किती येणार याचं इथे लिहित आहे मी, ठीक आहे. सो वेट ऑन मून इज इक्वल टू, वरच्याचं मल्टिप्लिकेशन येत आहे 49 डिवाइड बाय किती 6. आता 49 ला 6 ने डिवाइड करा, दॅट विल बी युअर आन्सर. ओके, सो 49 ला 6 ने डिवाइड, 49 ला 6 ने डिवाइड, 6 6 36, 7 6 42, 6 8 48. सो 6 8 48, किती होणार 1, ठीक आहे. 49 मायनस 48 1 उरणार. 6 मोठे आहे, हा छोटा आहे, आन्सर भाग जाणार नाही, 0 डेसिमल द्या, 10 होईल. 6 1 6 उरले 4, 40 झाले. 6 6 36, किती होणार 4. सो आन्सर किती येईल 8.16. किती आन्सर येईल 8.16. आणखी तुम्ही करून बघा. 40 झाले, हे हा नंबर परत परत रिपीट येईल 1666. मग आपण याला कसं करतो, राऊंडिंग ऑफ कसं करतो याचा. सो आपण याला लिहितो 8.1, हा 6 आहे, हा 6 आहे, सो इथला एक कॅरी इकडे देतो म्हणजे 8.17. सो वेट ऑन मून इज इक्वल टू 8.17. व्हॉट इज द युनिट ऑफ वेट ऑन मून. वेटचं युनिट आपण बघितलेलं आहे, ते असते न्यूटन, क्योंकि वेट कौन है, फोर्स है, और फोर्स का यूनिट क्या होता है न्यूटन. एवढं सोपं आहे. डोंट, हे खूप असं डिफिकल्ट आहे का न्यूमेरिकल, बिलकुल नाही. 2 मार्क्ससाठी न्यूमेरिकल येतं, एवढं सोपं राहील. मास चेंज होणार नाही म्हणून 5 किलोग्रामच मास राहील. वेट जर चेंज होणार नाही तर किती असणार आहे, सॉरी वेट चेंज होईल, मग ते कशाच्या भरोशावर होईल, तर ग्रॅव्हिटीच्या भरोशावर, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो ग्रॅव्हिटी जर कमी झाली तर वेट कमी, ग्रॅव्हिटी वाढली तर वेट जास्त. बघा, म्हणून जेव्हा 9.8 एवढी ग्रॅव्हिटी असते पृथ्वीवर, म्हणून वेट 49 न्यूटन होतं. आता ग्रॅव्हिटी कमी झाल्यामुळे वेट किती झालं 8.17. सो विचार करा तुम्ही, जवळजवळ 6 गुणा वेट कमी झालं, ठीक आहे. सो दिस इज द आन्सर. सगळ्यांचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण नेक्स्ट क्वेश्चन मूव्ह करू, नंतर आपण शिकणार डी. नाउ क्वेश्चन नंबर 2, सॉरी मतलब आज का दूसरा, लेकिन क्वेश्चन नंबर 5 में से हम अभी डी सॉल्व करने वाले हैं, ठीक है. ए बी सी तक हो गए थे, अब हम करने वाले हैं डी, ठीक है. चला गिवन डेटा काढून घेऊया सगळे, ठीक आहे. आणखी 3 न्यूमेरिकल्स बाकी आहेत. ओके, सर गिवन डेटा काढून घेऊया. काय काय गिवन आहे, क्वेश्चन आधी रीड करायचा मस्त छान, एकदम शांतमध्ये क्वेश्चन रीड करा, सो दॅट आजूबाजूला काय असेल तर त्यांना अवॉइड करायचं आणि लक्ष द्यायचं नाही. किंवा मग तुम्ही इयरफोनचा यूज करू शकता. जर तुम्ही इयरफोन लावले सो मला असं वाटतं की बेनिफिट राहील त्याचे, ठीक आहे. बाकी काही आवाज येणार नाही. व्हॉट्सॲपमधले मेसेज चेक करायचे नाही किंवा फेसबुकवर जायचं नाही, ठीक आहे, व्हिडिओ सुरू असताना. एन ऑब्जेक्ट थ्रोन वर्टिकली अपवर्ड. सर मतलब हम समझ गए कि ये अपवर्ड मोशन वाली बात चल रही है. सो दिस इज सरफेस, हा सरफेस आहे आणि ऑब्जेक्टला या सरफेसवरून वर फेकला आपण, ठीक आहे. आणि ऑब्जेक्ट थ्रोन वर्टिकली अपवर्ड. सो आपल्या डोक्यामध्ये पटकन स्ट्राईक होईल वर्टिकली अपवर्ड वाले, ठीक आहे. सो यामध्ये जे ॲक्सलरेशन असते ते कसं असते, निगेटिव्ह ऑफ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ठीक आहे. बाकी सगळं तर माहिती आहे आपल्याला. सर इथून जायला वेळ लागेल आणि मग यायला वेळ लागेल. सो आपल्याला माहिती आहे जेवढा वेळ समजा इथून बॉल फेकला, सो याची इनिशियल वेलोसिटी यू काही ना काही असणार आहे, ठीक आहे, काही ना काही असेल. आणि हा बॉल काही वेळाने कुठेतरी हाईटवर पोहोचेल. समजा तो इथे पोहोचला बॉल, ठीक आहे, इथे पोहोचला. सो हा किती एक डिस्टन्स कव्हर करेल ते माहीत नाही. सो आपण त्याला म्हणू ॲस डिस्टन्स कव्हर करेल, ठीक आहे. मग याला टाइम किती लागेल सो माहीत नाही. सो आपण याला टाइम म्हणू स्मॉल टी टाइम लागेल. जेवढा टाइम खालून वर जायला लागेल तेवढाच टाइम वरून खाली यायला लागेल. असं का, कारण सर जे ॲक्सलरेशन चेंज होत आहे ते कंटिन्युअसली सेम आहे आणि ते पृथ्वीचे ॲक्सलरेशन एवढं आहे, त्याच्यामुळे काही बदल होणार नाही. ॲक्सलरेशनमध्ये बदल नाही, वेलोसिटीमध्ये जेवढा बदल राहील तो कॉन्स्टंट राहील नेहमीसाठी, तो राहील. जेवढा पृथ्वीचा ॲक्सलरेशन राहील तेवढाच, म्हणजे 10. वर जाताना जेवढा टाइम लागेल तेवढाच टाइम वरून खाली येताना लागेल, ठीक आहे. व्हेरी सिम्पल. काही जास्ती डाऊट
डोक्यामध्ये ठेवायचं नाही. क्लिअर. जर सर बॉल खालून वर फेकला तर इनिशियल व्हेलॉसिटी काही ना काही द्यावे लागेल. जेव्हा बॉल खालून वर जाईल काहीतरी डिस्टन्स कव्हर करेल, याला खालून वर जायला काहीतरी टाइम लागेल. ठीक आहे. नंतर जेव्हा बॉल खाली येईल वरून, सो त्याला पण काहीतरी वेळ लागेल. सो खालून वर जाण्याला जेवढा टाइम लागेल, खालून वर जाण्याला जेवढा टाइम लागेल तेवढाच वरून खाली येण्याला सुद्धा टाइम लागेल. ठीक आहे. ओके. नाव हाईट. क्वेश्चन वाचून घेऊया. अन ऑब्जेक्ट थ्रोन वर्टिकली अपवर्ड, ओके, रिचेस अ हाईट ऑफ 500 मीटर. जेव्हा बॉल खालून वर फेकला सो तो किती हाईट कव्हर केली त्यांनी? 500 मीटर. ठीक आहे. सो अगेन आपल्याला माहित पडेल की मीटरमध्ये काय असते आपल्याकडे? लेंथ. सो हाईट कशामध्ये राहील? मीटरमध्ये. सो आपण जर खालून वर गेला काय म्हणतो आपण? डिस्प्लेसमेंट. सो नाव दिलं त्याला एस. 500 मीटर वर गेला. व्हॉट वॉज इट्स इनिशियल वेलॉसिटी? इनिशियल वेलॉसिटी म्हणजे यू, आणि तो किती असेल? सॉरी, इनिशियल वेलॉसिटी किती असेल? टू फाइंड, काय फाइंड करायचं आहे? टू फाइंड, काय फाइंड करायचं आहे? सो एक प्रश्न आहे इनिशियल वेलॉसिटी. त्याला काय सिम्बॉल देतो आपण? स्मॉल यू. आणि तो किती आहे माहिती नाही. सो इनिशियल वेलॉसिटी काढायची आहे. हाऊ लॉंग विल द ऑब्जेक्ट टेक टू कम बॅक टू द अर्थ? हाऊ लॉंग म्हणजे किती वेळ लागेल? कशाला? द ऑब्जेक्ट टेक टू कम बॅक टू द अर्थ. म्हणजे जर बॉल खालून वर फेकला सो खालून वर जाऊन वरून खाली येण्याला टोटल टाइम किती लागेल? हाऊ लॉंग टाइम करायचा आहे. सो टाइम स्मॉल टी किती? टाइम टाइम फॉर कंप्लीट मोशन. ठीक आहे. टाइम फॉर कंप्लीट मोशन टी इज इक्वल टू किती? ओके, एवढं सगळं दिलेलं आहे. आणखी ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी, ती आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बघा क्वेश्चन मध्ये जी ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असते देऊन तीच वापरायची. आपल्याला माहिती आहे 9.8 आहे, पण त्याने जर 10 दिली तर आपण 10च वापरायची. ओके, वेरी गुड. सॉल्व करते हैं तो हम कैलकुलेशन करेंगे. ठीक है. अभी कैलकुलेशन क्या क्या करना है? सर हमें इनिशियल वेलोसिटी निकालनी है. तर आपल्याकडे इनिशियल वेलोसिटी काढण्यासाठी किती फॉर्म्युला आहेत? पहिला v इज इक्वल टू यू प्लस ए टी. दुसरा v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. नंतर तिसरा जो आहे तो डिस्प्लेसमेंट आहे, s इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. पण या दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये टाइमचा रिक्वायरमेंट आहे आणि आपल्याकडे अजूनपर्यंत टाइम दिलेला नाही आहे. सो आपल्याकडे काय आहे? फक्त ऍक्सलरेशन आहे आणि यू काढायचा आहे. सो बघा असा कोणता फॉर्म्युला आहे? सो टाइम नाही आहे असा हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. अजून इथे नवीन एस आहे, पण एस आपल्याला माहिती आहे 500 मीटर. किती आहे एस? 500 मीटर. ठीक आहे, 500 मीटर. ऍक्सलरेशन माहिती आहे का? हो. ते किती आहे? मायनस जी. सो ऍक्सलरेशन आहे एस आहे हे. फायनल वेलोसिटी किती असणार आहे? जेव्हा इथे बॉल पोहोचेल एका लिमिटवर 500 मीटरवर तेव्हा याची वेलोसिटी किती होईल? 0 मीटर पर सेकंड. नंतरच 0 झाल्यानंतरच तो काय होईल? बॉल परत खाली डायरेक्शनला मूव्ह करणं सुरू करेल. ठीक आहे. सो हा फॉर्म्युला वापरूया. सो कॅल्क्युलेशन वी नो v square is equal to u square plus twice as. Here acceleration a is equal to minus g. रिझन आणि ते आहे -10. ठीक आहे. g ची व्हॅल्यू 10 आणि मायनस मीटर पर सेकंड स्क्वेअर. रिझन लिहा अपवर्ड मोशन. रिझन काय आहे? अपवर्ड मोशन मुळे आम्ही निगेटिव्ह घेतो ऍक्सलरेशन. कारण वर जाताना वेलॉसिटी कमी होत जाते आणि वेलॉसिटी कमी झालं तर आपण काय करतो? मायनस ऍक्सलरेशन म्हणतो. ठीक आहे. याला एक तर डिसेलरेशन म्हणतो और निगेटिव्ह ऑफ ऍक्सलरेशन म्हणतो. ओके, करेक्ट. किंवा तुम्ही असे सांगू शकता की सर ऍक्सलरेशन डायरेक्शन खाली आहे आणि डिस्प्लेसमेंट वरच्या बाजूने होत आहे म्हणून आपण त्याला मायनस साइन दिलेलं आहे. ओके. आता फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करा. आपल्याला काय काय आहे? सर वेलॉसिटी v इज इक्वल टू 0 फायनल वेलोसिटी. ठीक आहे.
v इज इक्वल टू 0. चला पुट करा. वेलॉसिटी v 0, 0 स्क्वेअर 0, काही फरक पडणार नाही. ठीक आहे. u म्हणजे कोण? इनिशियल वेलॉसिटी. ती काय आहे? काढायची आहे. ओके. प्लस 2 ॲक्सलरेशन किती आहे? -10. डिस्प्लेसमेंट किती होत आहे? सो 500 मीटर. अपवर्ड मोशन मध्ये 500 मीटर. मग काय उरेल? 0 स्क्वेअर 0, u स्क्वेअरच राहील, प्लस इंटू मायनस काय बनेल? मायनस. ठीक आहे. 2 इंटू 100, 2 इंटू 10 किती होणार? 20. ओके. 2 इंटू 10 होणार 20 इंटू 500. ओके. सो मी हे डायग्राम मिटवत आहे. सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके. सो बघा काय होईल आता. नेक्स्ट 0. हा जो मायनस वाला आहे ना, त्याला इकडे घेऊन या. काय बनेल? प्लस. 0 तर काही कामाचं नाही. u स्क्वेअर राहील ते. u स्क्वेअर इज इक्वल टू हा जो मायनस आहे टर्म हा इकडे घेऊन या, प्लस बनेल 20 इंटू 500. इकडे मायनस होता, इकडे येऊन प्लस होईल. 20 इंटू 500 करा, किती होईल? u स्क्वेअर इज इक्वल टू 20 इंटू 500 किती होईल? 20 इंटू 500 किती होईल? सो 500च्या 20 नोटा, 500 10 नोटा म्हणजे 5000. 520 नोटा म्हणजे काय? 10,000. ओके. किंवा तुम्ही मल्टिप्लाय करू शकता. 500 इंटू 20, 0 0 0, 2 0 0 2 0 0, 5 2 10, 1 0 2 0 3 0 0 1, 1 1 दशक शतक 1000 10,000. ठीक आहे. 10,000. सो यांचा स्क्वेअर रूट घ्या. किती येईल? सो 100चा स्क्वेअर होतो 10,000. जर तुम्ही स्क्वेअर रूट घेतला, इकडला स्क्वेअर इकडे जाऊन स्क्वेअर रूट बनेल. आणि 100चा 10,000 कोणाचा स्क्वेअर आहे? 100चा स्क्वेअर. ठीक आहे. 100 गुणिले 100 कराल तुम्हाला 10,000 मिळेल. ठीक आहे. इथे हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल. सो u इज इक्वल टू काय? 100 मीटर पर सेकंड. दिस इज युअर इनिशियल वेलॉसिटी. याला छान डबा बनवा. दिस इज द इनिशियल वेलॉसिटी. मग काय, जर तुम्ही 100 मीटर पर सेकंड एवढ्या वेलॉसिटीने बॉलला खालून वर फेकलं, सो तो किती दूर पण जाईल? 500 मीटर एवढ्या हाईट पर्यंत पोहोचेल. ओके. इनिशियल वेलॉसिटी काढलेली आहे. आता आपल्याला काढायचा आहे टाइम. याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके. सो मी हे मिटवत आहे. ओके. आता टाइम काढायचा आहे. टाइम किती लागेल? सो टाइमसाठी कोणता फॉर्म्युला वापरू आपण? ठीक आहे. यामधला. सो टाइमसाठी आपल्याकडे 2 फॉर्म्युले आहेत. आता हा तर काही कामाचा नाही, याच्यावर टाइमच नाही तर हा फॉर्म्युला वापरणार नाही. पहिला आणि दुसरा. सो बघा कोणताही पण वापरू शकतो आपण. ठीक आहे. एक तर तुम्ही अपवर्ड मोशनवर टाइम काढा किंवा डाऊनवर्ड मोशनवर टाइम काढा, दोन्ही पण चालेल. सो आपण डाऊनवर्ड मोशनवर टाइम काढू. ठीक आहे. कोणता घेऊ फॉर्म्युला? दिस इज व्हेरी इझी. v 0 आहे. u आताच काढलेली आपण किती होती? 100. आणि ॲक्सलरेशन वर जाताना -10 आणि टाइम तोच काढायचा आहे वर जाताना. सो फॉर अपवर्ड मोशन ठीक आहे, टाइम टेकन फॉर अपवर्ड मोशन b t1. ठीक आहे. अपवर्ड मोशनसाठी जो टाइम घेतला तो किती आहे? t1 आहे. देअरफॉर कोणताही फॉर्म्युला वापरा, एकतर हा वापरा किंवा हा वापरा. कोणता वापरायचा आहे? दिस. ओके. सो v वाला फॉर्म्युला वापरूया. किंवा तुम्ही s वाला वापरलात काय होईल? तुम्हाला इथली जी व्हॅल्यू आहे s क्वेश्चन मध्ये देऊन आहे. होऊ शकते तुम्ही हा फॉर्म्युला वापरलात काय होईल? तुम्ही जी ही u काढलेला आहे हा तुमचा चुकला असेल तर आन्सर चुकू शकते. ठीक आहे. पण आपल्या आन्सर बरोबर असेल तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता, अदरवाईज हा वापरा.
सो बघा त्या फॉर्म्युलाने काय होईल, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. सगळ्या व्हॅल्यू माहिती आपल्याला, एस डिस्प्लेसमेंट 500, यू इनिशियल वेलोसिटी, अरे यामध्ये आलेली आहे. ठीक आहे, मग एवढा कठीण फॉर्म्युला वापरण्यापेक्षा आपण सोपा फॉर्म्युला वापरूया, आणि तो आहे व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. व्ही किती आहे, फायनल वेलोसिटी, आणि ती किती आहे अपवर्ड मोशन मध्ये 0, इज इक्वल टू यू काय आहे इनिशियल वेलोसिटी, आणि ती किती होती 100, आताच काढलेली आहे 100, प्लस ऍक्सेलरेशन किती आहे अपवर्ड मोशन मध्ये. सो इथे लिहायचं ऍक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस जी फॉर अपवर्ड मोशन अँड ऍक्सेलरेशन इज इक्वल टू -10, कारण जी ची व्हॅल्यू 10, सो -10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, सो इथे लिहूया ऍक्सेलरेशन ठिकाणी -10 इंटू टाइम. सो अगेन दिस इज 0 0, हा 100च राहील, प्लस इंटू मायनस मायनस, 10 इंटू टी 10t. नेक्स्ट केलं बघा, हा जो आहे टर्म इकडे घेऊन या, सो मायनस इकडे येऊन प्लस बनेल, सो 10t प्लस बनला, आणि इकडे राहील 100, हा 0 तर काय होऊन जाईल, 10t इकडे आणला प्लस बनेल, आणि 100. t इज इक्वल टू किती होणार 100, आणि हा जो मल्टिप्लाय मध्ये इकडे येऊन डिवाइड मध्ये 10, एक 0 कॅन्सल. ठीक आहे, सो किती होणार 10. टाइम इज इक्वल टू 10 सेकंड. बट टाइम कोणता होता, टाइम 1 काढत होता आपण अपवर्ड मोशन मध्ये. सो टाइम 1 टाइम 1 टाइम 1 अपवर्ड मोशन साठी, टाइम 1 टाइम 1 टाइम 1, सो 10 सेकंड. ठीक आहे, 10 सेकंड कधी लागला, जेव्हा अपवर्ड मोशन होतं तेव्हा. मग बॉल त्यांनी क्वेश्चन काय विचारला, हाऊ लॉंग विल द ऑब्जेक्ट टेक टू कम बॅक टू द अर्थ. म्हणजे बॉल खालून वर फेकल्यानंतर वरून खाली यायला टोटल टाइम किती लागेल. सो आपल्याला एक स्टेटमेंट लिहायचं आहे, टाइम फॉर अपवर्ड मोशन विल बी सेम as time for downward motion. Time taken for upward motion will be same ठीक आहे, अपवर्ड मोशन टाइम होता, सो टाइम टेकन फॉर डाउनवर्ड मोशन, डाउनवर्ड मोशन साठी किती लागेल, टाइम टेकन फॉर डाउनवर्ड मोशन विल बी सेम ॲज दॅट ऑफ अपवर्ड मोशन. ठीक आहे, सो टोटल टाइम किती लागणार, देअरफॉर टोटल टाइम इज इक्वल टू 2 टाइम ऑफ टाइम 1. बरोबर आहे. जर आपण त्याला डबल केलं, खालून वरच्या टाइमला डबल केलं तर तेवढा टाइम लागेल टोटल मोशन साठी. सो 2 म्हणजे काय, डबल कोणाच्या, टाइम 1च्या. सो किती होणार, 2 10 जा 20 सेकंड. सो टोटल टाइम किती लागला, टोटल टाइम for upward and downward motion is equal to 20 seconds, and this is the answer of time. So प्रत्येक स्टेपवर जर तुम्ही पूर्णपणे लक्ष दिलं, सो मला असं वाटते की एकही डाऊट नसणार. एकदम सोप्या पद्धतीने आपण सॉल्व्ह केलेला आहे. मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलं तो फॉर्म्युला का नाही वापरला, कारण थोड्या डिफिकल्टीज वाढल्या असत्या. सो दिस इज द वेरी इजीएस्ट फॉर्मूला. ओके, चलिए मिलते हैं अगले सेशन में, तब तक के लिए बाय बाय. लेकिन आपको काय करना है, हे दोन्हीच्या दोन्ही जे न्यूमेरिकल शिकवलेले आहेत त्यांना प्रॉपर पद्धतीने लिहून घ्या, सो दॅट तुम्हाला डाऊट नसणार. आणि एकदा न्यूमेरिकल बघितल्यानंतर त्याला डबल प्ले करून बघाच, सो सोपं जाईल. ओके, चलो मिलते हैं, बाय बाय.